नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं 4.5 जॉन ऑफ आर्क या पाठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जॉन ऑफ आर्क या पाठामध्ये एक नाटिका सादर केलेली आहे जी की एका युद्धाचं वर्णन करत आहे. ओके, सो 4 महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत यामध्ये. त्यांची नावं आहेत रॉबर्ट आहे, नोकर आहे आणि त्यानंतर एक मुलगी आहे आणि शेवटचं जे कॅरेक्टर आहे ते म्हणजे पॉलिनजी. आणि या चारही पात्रांनी त्यांची वेगवेगळी भूमिका साकारलेली आहे. म्हणजेच काय, इसवी सन 1337 ते 1453च्या दरम्यान इंग्लंड व फ्रान्समध्ये जे युद्ध झालं होतं आणि त्या युद्धाला 100 वर्षाचे युद्ध म्हटले गेलेले आहे. आणि यामध्ये फ्रान्समध्ये जन्मलेली जोन नावाची एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि तिने त्या युद्धामध्ये फ्रेंचचं नेतृत्व करून त्यांना विजय मिळवून दिला होता. तर बघूया आपण या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे नेमकं. सुरुवात करूया. जॉन ऑफ आर्क म्हणजेच जॉर्ज बर्नार्ड शो. ओके, सो लेट स्टार्ट. द वॉर fought between England and France from 1937 to 1453 has come to be known as the 100 Years' War. John was a peasant girl born in eastern France who led the French army to several victories during this war. बघा आता या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे ते बघूया आपण. हा पॅरेग्राफ मी या ठिकाणी वाचलेला आहे. यामध्ये लेखक काय सांगत आहे की इसवी सन 1357 ते 1453च्या काळामध्ये इंग्लंड व फ्रान्समध्ये जे युद्ध झाले त्याला 100 वर्षाचे युद्ध म्हटले जाते. आणि पूर्व फ्रान्समधील जन्मलेली जोन ही खूप महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. जोन, ओके, जोन एका शेतकऱ्याची मुलगी होती. तिने या युद्धामध्ये फ्रेंच सेनेचे नेतृत्व करून अनेक विजय मिळवून दिले होते. आणि त्यानंतर पुढे संपूर्ण उत्तर फ्रान्स आणि काही नैऋत्य भाग जेव्हा परकीय सत्तेखाली होता त्या काळातील हे नाटक आहे. बघा, दिस प्ले बिगिन्स ॲट द टाइम व्हेन ऑल द नॉर्थर्न फ्रान्स अँड सम पार्ट्स ऑफ द साऊथ वेस्ट वेअर अंडर फॉरेन कंट्रोल. द इंग्लिश कंट्रोल सम पार्ट्स अँड द बर्गांडियन्स controlled the other. The city of New Orleans, one of the few remaining French cities, was held by the English. The year is 1429. Captain Robert de Baudricourt, a military officer, is seated at the table. His steward stand facing him. सेकंड नंबरचा पॅरेग्राफ घेत आहे बघा. या ठिकाणी या पॅरेग्राफमध्ये आपण बघणार आहे नेमकं काय सांगितलेलं आहे. संपूर्ण उत्तर फ्रान्स आणि काही नैऋत्य भाग जेव्हा परकीय सत्तेखाली होता आणि त्या काळावर आधारित हे काय आहे, नाटक आहे. काही प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात होते तर काही बर्गंडीच्या म्हणजेच फ्रान्समधील एक शहर आहे आणि त्यांच्या ताब्यात होते. आणि उर्वरित काही फ्रेंच शहरापैकी एक न्यू ऑर्लियन्स शहरही इंग्रजांच्या ताब्यात होते. ते 1429 साल होते. मिलिटरी ऑफिसर कॅप्टन रॉबर्ट दी बॉड्रिकोट टेबलपाशी बसले होते आणि त्यांचा सेवक समोर होता. ओके, यातील काही महत्त्वाचा शब्द आपण बघूया, तो घेऊ आपण एकदा. स्टीवॉर्ड. स्टीवॉर्ड म्हणजे कारभारी है ना. स्टीवॉर्ड म्हणजे कारभारी. आता बघा, फर्स्ट कॅरेक्टर बघूया आपण या ठिकाणी. रॉबर्ट, त्याचं काय म्हणणं आहे. आय टोल्ड यू टू थ्रो द गर्ल आउट. यू हॅव 50 आर्म सोल्जर अँड डझन ऑफ स्ट्रॉंग सर्वंट्स टू कॅरी आउट माय ऑर्डर. आर दे अफ्रेड ऑफ हर. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर जे आहे रॉबर्ट ते म्हणतात की त्या मुलीला बाहेर हाकलून दे असे मी तुला सांगितले होते. माझे हुकूम अंमलात आणण्यासाठी तुझ्याकडे 50 सशस्त्र सैनिक आहेत आणि डझनावारी बलवान नोकर आहेत. त्यांना तिची भीती वाटते का. त्यावर आता स्टीवॉर्ड काय म्हणतो बघा. स्टीवॉर्ड म्हणजेच काय, कारभारी म्हणजे सेवक. तो म्हणतो, ज्याला आपण नोकर म्हणू शकतो. No sir, we are afraid of you, but she puts courage in us. She really doesn't seem to be afraid of anything. Perhaps you could frighten her, sir.
बघा त्यावर नोकर काय म्हणतो, नाही सर, आम्हाला आपली भीती वाटते, तिच्यामुळे आमचे धैर्य वाटते, तिला खरोखर कशाचीही भीती वाटत नसावी, तुम्हीच कदाचित तिला घाबरवू शकाल सर. आता पुढे रॉबर्ट आणि स्टीवर्ट पुढच्या कॅरेक्टरमध्ये काय म्हणतात बघूया. बघा रॉबर्ट, ग्रिमली, परहॅप्स वेअर इज नाव. आणि त्यानंतर स्टीवर्ट म्हणतो, डाऊन इन द कर्ट यार्ड सर. रॉबर्ट गोज टू द विंडो अँड आस्क्स द सोल्जर्स टू सेंड द गर्ल्स अप. The girls enter. She is well-built, strong country girls of 17 to 18 years. The squares clear neither frightens her nor stop her. She speaks confidently. आता या दोन ट्रान्झॅक्शनचा अर्थ होतो रॉबर्ट आणि स्टीवर्ट यामध्ये त्यांचं काय बोलणं झालं बघा. रॉबर्ट गंभीरपणे शक्य आहे. आता कुठे आहे ती, त्यावर नोकर म्हणतो की ती खाली अंगणामध्ये आहे. आणि त्यानंतर रॉबर्ट खिडकीपाशी जातो आणि त्या मुलीला वर पाठवण्यास सैनिकांना सांगतो. मुलगी प्रवेश करते. आता मुलीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे बघा. या ठिकाणी मुलीचं वर्णन केलेलं आहे. त्या मुलीचं जे वय आहे ते 17-18 वर्षाचे आहे आणि गावाकडची मजबूत बांध्याची ती मुलगी होती. अधिकाऱ्याच्या तीक्ष्ण नजरेची तिला जराही भीती वाटत होती आणि तिचे बोलणेही थांबत नाही. ती आत्मविश्वासाने बोलू लागते. आता त्या मुलीचं काय म्हणणं आहे, आता या ठिकाणी एक शब्द आहे तो बघूया आपण. ग्रिमली म्हणजे गंभीरपणे. ओके, सो नेक्स्ट जॉन. हे एक महत्त्वाचं कॅरेक्टर या ठिकाणी आलेलं आहे. जॉनचं काय मत आहे. जॉन म्हणतो, गुड मॉर्निंग कॅप्टन स्क्वेअर. यू आर टू गिव्ह मी हॉर्स अँड आर्मियर अँड सम सोल्जर अँड सेंड मी टू द डॉफिन. त्यावर रॉबर्ट काय म्हणतो, धीस गर्ल्स इज मॅड, व्हाय डिडंट यू टेल मी सो यू ब्लॅक हिड. बघा आता या दोघांचं असं म्हणणं आहे. जॉन एक महत्त्वाचं कॅरेक्टर यामध्ये आलेलं आहे. तर जॉनचं काय मत आहे, ती मुलगी ती म्हणते, सुप्रभात कप्तान साहेब, आपण मला एक घोडा, एक चिलखत आणि काही सैनिक देणार आहात आणि मला डॉफिनकडे पाठवणार आहात. त्यावर रॉबर्टनी म्हटलं की ही मुलगी वेडी आहे, हे तुला मला का नाही सांगितलंस मूर्ख माणसा. आता बघा यामध्ये काही शब्द आहेत. स्क्वेअर, स्क्वेअरचा पर्सन ऑफ हाय रँक. स्क्वेअरचा अर्थ होतो म्हणजेच जमीनदार. ओके, त्यानंतर आर्मर म्हणजे चिलखत. आर्मर म्हणजे काय, चिलखत. आणि त्यानंतर हा एक शब्द आहे बघा, आर्मर म्हणजे चिलखत होते. आणि ब्लॉकहीड, ब्लॉकहीडचा अर्थ होतो मूर्ख, है ना. आता पुढे बघ स्टीवर्ट काय म्हणतो. स्टीवर्टचं काय मत आहे. सर, डू नॉट अँगर हर, गिव्ह हर व्हॉट शी वॉन्ट्स. त्यावर स्टीवर्ट म्हणतो की सर तिच्यावर रागू नका आणि ती जी मागते ते तिला द्या. रॉबर्ट म्हणतो, आय शॅल सेंड यू बॅक टू युअर फादर विथ ऑर्डर्स टू पुट युअर अंडर लॉक अँड के. त्यावर रॉबर्ट काय म्हणतो बघा, नोकर सांगतो की तिच्यावर रागावू नका सर, तिला जे हवे आहे ते द्या. त्यावर रॉबर्ट म्हणतो, मी तुला तुझ्या वडिलांकडे परत पाठवून कुलपात कोंडून ठेवण्याचा हुकूम देणार आहे. त्यावर जॉन काय म्हणतो, यू थिंक यू विल स्क्वेअर बट इट वोंट हॅपन दॅट वे. यू सेड यू वूड नॉट सी मी बट हिअर आय ॲम. बघा जॉनचं काय म्हणणं आहे. जॉन ती मुलगी आहे. तुम्ही असे करू शकाल असे तुम्हाला वाटत असेल तरी तसे होणार नाही सर, मला भेटणार नाही असेही तुम्ही म्हणाला होतात, पण मी इथे तुमच्यासमोर उभी आहे. त्यावर रॉबर्ट काय म्हणतो, सो यू आर ॲज्युमिंग दॅट आय विल गिव्ह यू व्हॉट यू वॉन्ट. बघा त्यावर रॉबर्ट म्हणतो, म्हणजे तुला जे हवे आहे का. ॲज्युमिंग म्हणजे गृहीत धरणे. ॲज्युमिंग म्हणजे काय, गृहीत धरणे. आता त्यावर ती मुलगी काय म्हणते बघा, तिचं मत काय आहे. जॉन म्हणते, यस स्क्वेअर, कंटिन्युअस बेसली अ हॉर्स विल कॉस्ट 16 फ्रांस. इट इज अ बिग अमाऊंट ऑफ मनी बट आय कॅन सेव इट ऑन द आर्मर. आय डोंट नीड ब्युटिफुल आर्मर मेड टू माय मेजर. आय कॅन फाइंड अ सोल्जर्स आर्मर्स that will fit me well enough. I shall not want many soldiers. The dauphin will give me all I need to
फ्री ऑर्लिन्स. आता यावर त्या मुलीचं काय मत आहे? बोलू लागते एका घोड्याची किंमत 16 फ्रँक्स असते आणि त्यानंतर ती सांगत आहे की एका घोड्याची जी किंमत आहे ती 16 फ्रँक्स म्हणजे 16 फ्रँक्स असते. ही खूप मोठी रक्कम आहे, पण मी ती चिलखतसाठी शिल्लक ठेवीन. मला माझ्या मापाचे सुंदर चिलखत नको आहे. एखाद्या सैनिकाचे ठीकठाक असेल किंवा तसंच चिलखत मी शोधून घेईल. मला जास्त सैनिकही नको आहेत. ऑर्लियन्स शहरमुक्त करण्यासाठी जे काही लागेल ते डॉफिन फ्रान्सचे युवराज मला देतील. आता यावर रॉबर्टचं काय उत्तर आहे बघा. रॉबर्ट काय म्हणतो? शॉक म्हणजे त्याला धक्का बसतो. टू फ्री ऑर्लिन्स, तो म्हणतो टू फ्री ऑर्लिन्स म्हणजे काय, त्याला धक्का बसतो. ऑर्लियन्स शहर मुक्त करण्यासाठी. त्यावर जॉन काय म्हणते? जॉन म्हणते सिम्पली यस स्क्वेअर 3 men विल बी इनफ फॉर यू टू सेंड विथ मी. पॉली अँड जॅक हॅव प्रॉमिस टू कम विथ मी. त्यावर जॉन म्हणते की होय स्क्वायर, फक्त 3 माणसे दिली तरी मला पुरेशी आहेत. पॉली आणि जॅकने येण्याचे वचन मला दिले आहे. त्यानंतर रॉबर्टचं बघा काय मत आहे. यू मीन मॉनिसियर बी पॉलिजेन्सी. त्यावर तो म्हणतो आता मॉनिसियर म्हणजे काय. आता या शब्दाचं मिनिंग बघा या ठिकाणी दिलेलं आहे. मॉनिसियर म्हणजे पुरुषाच्या नावापरी मिस्टर लावण्याची जी उपाधी आहे त्याला मॉनिसियर असे म्हटलेलं आहे. आणि डॉफिन है ना, हा शब्द जो आहे डॉफिन म्हणजेच काय, फ्रान्स देशाचा युवराज. ओके. आता त्यावर रॉबर्ट काय म्हणतो? यू मीन मॉनिसियर डी पॉलिजेसी म्हणजेच तो म्हणतो की म्हणजे पॉलिजेन्सी महाशय. मग त्यावर जॉनचं मत काय बघूया आपण. जॉन काय म्हणते बघा. यस स्क्वेअर जॅक विल कम विलिंगली. ही इज अ व्हेरी काइंड जेंटलमॅन अँड गिव्ज मी मनी टू गिव्ह टू द पुअर. आय थिंक जॉन गॉडसेव विल कम अँड डिक अँड आर्चर अँड देअर सर्वंट्स जॉन ऑफ हॉनिकोट अँड जुलियन. देअर विल नो ट्रबल फॉर यू स्क्वेअर. आय हॅव अरेंज इट ऑल. यू हॅव ओनली टू गिव्ह द ऑर्डर. आता त्यावर जॉनचं असं म्हणणं आहे की होय जॅक महाशय स्वतः येणार आहेत. ते अतिशय दयाळू व सभ्यगृहस्थ आहेत. गरिबांना देण्यासाठी आर्थिक मदतही ते मला करतात. जॉन गॉडसेव येतील असे मला वाटते. तसेच तिरंदाज डिक आणि त्यांचे सेवक जे आहेत होनकोटचे जॉन व जुलियन हे सुद्धा येतील असा माझा अंदाज आहे. श्रीमान तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. मी सर्व व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला फक्त आज्ञा द्यायची आहे. त्यावर रॉबर्ट काय म्हणतो बघा. टू द स्टीवॉर्ड इज दिस ट्रू अबाउट मॉनिसियर डी पॉलिजेन्सी. त्यावर रॉबर्ट म्हणतो की नोकराला उद्देशून पॉलिजेन्सी महाशयांविषयी खरे आहे. त्यावर आता नोकराची काय भूमिका आहे ते बघूया आपण. म्हणतो बघा. स्टीवॉर्ड eagerly yes sir and about Monsieur D maids too, they both want to go with her. नोकर म्हणतो की त्वरित हो सर आणि मेड्स महाशयाविषयी देखील ते दोघे तिच्याबरोबर जाऊ इच्छितात. रॉबर्टचं मत काय आहे? रॉबर्ट म्हणतो की बघा गोज टू द विंडो अँड शाउट इन टू द कोर्टयार्ड. सेंड मॉनिसियर डी पॉलिजेन्सी टू मी विल यू. ही टर्न्स टू जॉन गेट आउट अँड वेट इन द यार्ड. आता रॉबर्ट म्हणतो की खिडकीपाशी जाऊन अंगणाच्या दिशेने मोठ्याने बोलत तो म्हणतो पॉलिनजी महाशयांना माझ्याकडे पाठवा. जॉनकडे वळून जा आणि बाहेरच्या अंगणामध्ये थांब. त्यावर जॉन काय म्हणतो बघा. स्माइलिंग ब्राईटली ॲट हिम राईट स्क्वेअर शी गोज आउट. तर बघा रॉबर्ट म्हणतो नोकराला उद्देशून म्हणजे त्याच्याकडे पाहून खुलून हसत ठीक आहे सर तो बाहेर जाते. आणि त्यानंतर आता रॉबर्ट काय म्हणतो त्याचं काय मत आहे. टू द स्टीवॉर्ड गो विथ हर स्टे विदिन कॉल अँड कीप युअर आय ऑन हर. आय शॅल हॅव हर अप हिअर अगेन. द स्टीवॉर्ड
retreats hastily. Barton do the Polygency of French guard enters, सॅल्यूट्स अँड स्टँड वेटिंग. आता रॉबर्टच्या याच्यामध्ये बघा, त्या पात्रात रॉबर्ट नोकराला उद्देशून तिच्याबरोबर जा, माझ्या हाकेच्या अंतरावर थांब आणि तिच्यावर लक्ष ठेव, मी तिला पुन्हा वर बोलावणार आहे. नोकर घाईने निघतो. फ्रेंच सुरक्षा रक्षक बर्ट्रॉन दी पॉलिंजी प्रवेश करतो आणि सलाम करून उभा राहतो. त्यावर आता रॉबर्ट काय म्हणतो बघा. शी सेज यू जॅक अँड डिक हॅव ऑफर्ड टू गो विथ हर. व्हॉट फॉर? डू यू टेक हर क्रेझी आयडिया ऑफ गोईंग टू द डॉल्फिन सिरियसली? रॉबर्ट म्हणतो की तू जॅक आणि डिक तिच्याबरोबर जाण्यास तयार आहात असं ती म्हणते. कशासाठी? डॉल्फिनकडे फ्रान्सचे युवराज जाण्याची तिची विचित्र कल्पना तुम्ही गांभीर्याने घेतली का? त्यावर पॉलिनजी काय म्हणतो बघा. स्लोली देर इज समथिंग अबाउट हर इट मे बी वर्थ ट्राईंग. आता पॉलिनजी म्हणतो की सावकाशपणे, ती म्हणते त्यात काही तथ्य आहे, प्रयत्न करून पाहायला हरकत नाही, है ना. त्यानंतर रॉबर्ट, ओ कम ऑन पॉली, यू मस्ट बी आउट ऑफ युअर माइंड. आता बघा, त्यावर रॉबर्ट म्हणतो, हे तू काय बोलत आहेस पॉली, तुला वेड लागले आहे का? पुन्हा आता पॉलिनजीचं कॅरेक्टर काय म्हणते. अनमूड, व्हॉट इज रॉंग विथ इट? द डॉल्फिन इज इन सिनॉन like a rat in a corner, except that he won't fight. The English will take Orleans. He will not be able to stop them. आता पॉलिनजीचं काय मत आहे. विचलित न होता, त्यात काय चूक आहे. डॉल्फिन फ्रान्सचे युवराज बिळातल्या उंदरासारखा शिनॉनमध्ये लपला आहे. सिनॉन, ओके, याचा जो प्रोनाऊन्सिएशन आहे तो सिनॉन आहे, सॉरी, सिनॉनमध्ये लपला आहे. तो काही लढणार नाही. इंग्रज आर्लियन्स घेणारच, तो त्यांना थांबवू शकणार नाही. आता रॉबर्ट काय म्हणतो यावर. रॉबर्ट काय म्हणतो. ही बीट द इंग्लंड द इयर बिफोर लास्ट ॲट मॉन्टर्जीस, आय वॉज विथ हिम. तर रॉबर्ट काय म्हणतो, गेल्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षीच्या आदल्या वर्षी मॉन्टार्जिसमध्ये त्याने इंग्रजांचा पाडाव केला होता, मी तेव्हा त्याच्याबरोबर होतो. त्यावर आता पॉलिजेन्सी काय म्हणतो. बट दिस टाईम हिज मेन आर काउड अँड नाव ही कांट वर्क मिरॅकल्स अँड आय टेल यू दॅट नथिंग कॅन सेव्ह अवर साईड नाव बट अ मिरॅकल. पॉलिंजी म्हणतो की पण ही माणसे भ्यायलेली आहेत आणि तो चमत्कार घडवू शकत नाही, आणि खरे सांगायचे तर एखादा चमत्कारच आपल्याला वाचू शकेल. मिरॅकल म्हणजे चमत्कार है ना. काउड म्हणजे घाबरलेले. आता रॉबर्टचं मत काय आहे. मिरॅकल आर ऑल राईट. मिरॅकल्स आर ऑल राईट पॉली, द ओनली डिफिकल्टी अबाउट देम इज दॅट दे डोंट हॅपन नावडेज. आता रॉबर्ट म्हणतो की चमत्काराचं ठीक आहे पॉली, पण समस्या ही आहे की आजकाल तेही घडताना दिसत नाही. आता पॉलिगी काय म्हणतो बघा. आय यूज टू थिंक सो, आय एम नॉट सो शुअर नाव. देर इज समथिंग अबाउट हर. आय थिंक द गर्ल herself is a bit of a miracle. Anyhow, this is our last chance. Let's see what she can do. बघा आता पॉलिसीचं असं म्हणणं आहे की मलाही असं वाटत आहे, पण आता तसे वाटत नाही. तिच्यामध्ये काहीतरी असामान्य आहे. ती मुलगी स्वतःच एक चमत्कार आहे असे वाटते. काहीही असले तरी ही आपली शेवटची संधी आहे. ती काय करू शकते ते पाहू. ओके. आता रॉबर्टचं मत बघा आपण काय म्हणतो. रॉबर्ट, विवरिंग, यू रिअली थिंक दॅट, तू खरोखरच तुला असं वाटतं का? त्यावर पॉलिजेन्सी बघा काय म्हणतो. म्हणजे तो म्हणतो तुला असं खरंच वाटतं का? त्यावर तो वळून पाहतो. टर्निंग, इज देअर एनिथिंग एल्स लेफ्ट फॉर अस टू थिंक? लेट्स टेक अ चान्स. हर वर्ड्स हॅव पुट फायर इन टू मी. बघा तो म्हणतो की वाटण्यासारखे आपल्याकडे दुसरे काही शिल्लक राहिले आहे का? एक संधी घेऊन पाहूया. तिच्या शब्दांनी माझ्यामध्ये द्वेष निर्माण केला आणि मी पेटून उठलो आहे ना.
तर बघा यातला शब्द जो आहे हॅव पुट फायर इन टू मी, म्हणजेच इट इज अ फ्रेजेस, एक फ्रेजेस आहे आणि यालाच म्हणतात वाक्यात उपयोग करणे. आता तो म्हणतो की तिच्या शब्दांनी माझ्यामध्ये काय केलं, एक मोटिवेशन तयार केलेलं आहे. आता त्यावर रॉबर्ट काय म्हणतो, गिविंग अप व्ह्यू यू आर ॲज मॅड ॲज शी इज. बघा तो म्हणतो, रॉबर्ट म्हणतो की हार म्हणा ठीक आहे, तू देखील तिच्यासारखाच वेडा आहेस. आता इथं आपण थांबूया. ओके.